स्त्री म्हणजे ममतेचा झरा, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे संस्कार सरिता, स्त्री निर्मितीचे काव्य, स्त्री म्हणजे सौंदर्याची खाण, सासरची शान, माहेरचा अभिमान आणि या दोन्ही कुळांची आन बान शान, अशा सर्व गुण संपन्न महिलांचा सत्कार करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. जागर जनस्थान, सन्मान स्त्री शक्तीचा. श्रीमती इंदुबाई सुदाम नागरे शहराला लागून असलेल्या पिंपळगाव बहुल्याच्या शेतकरी कुटुंबातील समाजकार्य आणि सहकार क्षेत्रात काम करणारे स्वर्गीय सुदामदादा नागरे यांचा राजकीय वारसा चालवणाऱ्या इंदुबाई सुदाम नागरे. सुदामदादांच्या जाण्यानंतर युवा नेते विक्रम नागरे यांनी त्यांचा वारसा चालवण्याचा निश्चित केला आणि इंदुबाई नागरे यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी पाऊल टाकण्यास सुरुवात केली. 2017च्या निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपच्या तिकिटांवर सुदामदादा नागरे यांनी उमेदवारी केली आणि भरघोस मतांनी ते विजयी देखील झाले. मात्र दुर्दैवानं वर्षभरातच सुदामदादा हे आपल्यातून निघून गेले. त्यानंतर पोटनिवडणुकीत भाजपने नागरी कुटुंबियांची समाजकार्याची आणि नागरिकांच्या सेवेची कारकीर्द लक्षात घेऊन स्वर्गीय सुदामदादा यांच्या धर्मपत्नी श्रीमती इंदुबाई नागरे यांना उमेदवारी दिली. सुदामदादांचा राजकीय वारसा म्हणजे सर्वसमावेशक आणि सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत बघता सर्व पक्षांनी दादांना आदरांजली देत उमेदवार न देता त्यांच्या धर्मपत्नी इंदुमती नागरे यांना प्रभाग क्रमांक 10 मधून बिनविरोध निवडून दिलं. युवा नेते विक्रम नागरे यांनी सातपूर MIDCच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबातील युवकांना रोजगार मिळवून दिला. युनियनच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करणारे विक्रम नागरे हे युवकांचे आशास्थान बनले. याच जोरावर प्रभाग क्रमांक 10 मधून अनेक विकासांचे काम पूर्णत्वास त्यांनी नेण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. प्रभागातील भाजी मार्केटचा रस्ता हा 30 वर्षांसाठी कॉन्क्रीटचा रस्ता करून नागरे यांनी नागरिकांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला. प्रभागात रस्ते, वीज, पाणी यासोबत अनेक महत्त्वाच्या गरजा नागरिकांसाठी पूर्ण करण्यासाठी इंदुबाई नागरे यांनी प्रयत्न केले. नगरसेवक निधीतून अनेक महत्त्वाची कामे त्यांनी पूर्ण करत इंदुबाई नागरे यांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास केला. पक्षनिष्ठा आणि काम करण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या इंदुबाई नागरे यांना पक्षानं स्थायी समितीचा सदस्यपदाची जबाबदारी दिली आणि यातून अनेक विकास कामात झपाट्यानं होऊ लागणाऱ्या स्थायी समितीवर एका वर्षात प्रभागातील सर्वसमावेशक कामांना गती देण्याचं काम श्रीमती इंदुबाई नागरे यांनी केले. कोरोना काळात आम्ही सातपूरकर या चळवळीतून विक्रम नागरे यांनी आपले कौशल्य वापरून सर्वांना एकत्र करत कोरोना काळात महत्त्वाची जबाबदारी पूर्ण केली. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कोरोना काळात विक्रम नागरे यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. नागरिकांना बेड उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर कोरोना रुग्णांची योग्य सेवा करत त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचं काम विक्रम नागरे यांनी केलं. कोरोना टेस्ट, रुग्णांना योग्य उपचार, लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी विक्रम नागरे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आणि नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी प्रभागात विकास कामांसाठी अहोरात्र परिश्रम घेतला. स्वर्गीय सुदामदादा नागरे यांचे अनेक महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी इंदुबाई नागरे यांनी त्यांची अर्धवट असलेली कामे, जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवण्याचं काम श्रीमती इंदुबाई नागरे यांनी केलं. प्रभागात नवरात्र उत्सव, गणपती उत्सवातून या सर्व उत्सवातून नागरिकांमध्ये एकोपा निर्माण करण्याचं काम नागरे कुटुंब करत असताना पाहायला मिळतं. महाबली युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम विक्रम नागरे यांच्या माध्यमातून सुरू असते. तब्बल 1000 कुटुंबांना 10 लाख रुपयांचा विमा, प्रत्येकी 400 रुपये स्वतः खर्च करत नागरिकांना विमा मिळवण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कामगारांची मेळावा बैठक घेत या मेळाव्यातून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. असंघटित कामगारांना देखील मदत मिळावी यासाठी कामगार नोंदणी केली. बांधकामांचं किट वाटप करत या कामगारांना आधार दिला. कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी पक्षानं विक्रम नागरे यांच्यावर दिली आणि यातून कामगारांना किमान वेतन मिळावे असे विविध प्रश्नांसाठी विक्रम नागरे यांची घौडदौड ही आपण पाहतोच आहे. कामगारांचा नेता म्हणून या युवा नेत्याची कामगार वर्गात एक नवी ओळख तयार झाली. कष्टकऱ्यांसाठी हा कैवारी झाला. कामगारांसाठी झटणारा कामगारांचा कैवारी म्हणून विक्रम नागरे हे सतत आपल्याला काम करत असताना पाहायला मिळतात. स्वर्गीय सुदामदादा नागरे
त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची सांगड घालून इंदुबाई नागरे आणि विक्रम नागरे यांनी प्रभागात विकास गंगा आणत स्वर्गीय सुदामदादांना खरी आदरांजली देण्याचं काम केलं. सातपूरसह प्रभागात महिलांसाठी योगा हॉल, आरोग्य शिबिर, ग्रीन जिम, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, तरुणांसाठी अभ्यासिका अशा सर्व समावेशक कामांची यादी प्रभागातील प्रत्येक नागरिकांना आवश्यक त्या गोष्टी मिळवून देण्यासाठी इंदुबाई नागरे यांनी आपले प्रयत्न केले. पिंपळगाव बहुला हा परिसर शेतकरी आणि कष्टकरी कामगारांचा असल्यानं केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना नागरिकांना मिळाव्या त्या हेतूनं इंदुबाई नागरे यांच्यासह विक्रम नागरे यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यासोबत राजकीय वाटचाल देखील नागरी कुटुंबांनी सुरू ठेवली आहे. भारतीय जनता पार्टीचा युवकांचा आदर्शवत चेहरा म्हणून विक्रम नागरे यांची ओळख आहे. विक्रम नागरे यांच्यासोबत अनेकदा कार्यकर्त्यांचा गराडा बघायला मिळतो. त्याचं कारणही तसंच आहे. युवकांसाठी उद्योगांची उभारणी करत युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विक्रम नागरे हे प्रमुख भूमिका बजावताना पाहायला मिळतात. भारतीय जनता पार्टीच्या मोर्चे बांधणीसाठी देखील विक्रम नागरे हे काम करत असतात. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते आणि स्थानिक नेत्यांसह आमदारांसह भाजपचा युवा शिलेदार हा उत्तम काम करताना पाहायला मिळतो. स्वर्गीय सुदामदादा नागरे यांच्यानंतर त्यांच्या कार्याचा वसा घेऊन जाणाऱ्या इंदुबाई नागरे आणि विक्रम नागरे हे गोरगरीब जनतेसाठी, सेवेसाठी आणि त्यांच्या कार्यासाठी तत्पर असलेला पाहायला मिळतात. आणि त्यांच्या याच कार्याचा आढावा घेऊन जागर दिनस्थानचा, जागर स्त्री शक्तीचा हा पुरस्कार देत असताना आम्हाला विशेष आनंद होतोय. श्रीमती इंदुबाई नागरे यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा.